हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय 3, ओवी क्रमांक 29. जैसे चक्रव्यूहचे उगवणे, बाहेर येऊनी आत जाणे, का भीतरी जाऊनी येणे, अकस्मात बाहेरी. पूर्वी रणभूमीवर युद्ध करताना सैन्याची चक्रव्यूहात्मक रचना करत असत. हे चक्र संहार करत करत कसे भेदायचे आणि त्याच्या केंद्रबिंदूपाशी जाऊन पुन्हा संहार करत करत त्यामधून बाहेर कसे यायचे, हे फार मोठे कौशल्य असते. त्याची संपूर्ण माहिती असावी लागते. तेथे महापराक्रम गाजवावा लागतो. तसे न केल्यास हे चक्रव्यूहात्मक सैन्य पुढे पुढे सरकत शत्रूच्या सैन्याचा निपात करते. तसे मायेचे आहे. ही महामाया भेदून तिच्या केंद्रबिंदूपाशी जावे लागते. तिचा योग्य तो आणि योग्य तेवढाच उपयोग करून तिला भेदून तेथून सही सलामत बाहेर यावे लागते. तिच्यामध्ये आत गुंतून राहिल्यास त्यामधून कधीही सुटका होत नाही. महाभारत युद्धात अभिमन्यूला चक्राचा भेद कसा करायचा हे ज्ञान होते, परंतु चक्रामधून बाहेर कसे यायचे याचे त्याला ज्ञान नव्हते. यामुळे तो महापराक्रम गाजवत चक्र भेदून आत गेला आणि तेथून त्याला बाहेर येता येईना. तो तेथेच अडकला आणि मारला गेला. तसेच मायेच्या बाबतीत घडते. मायेचा उपयोग करायचे समजते, त्याप्रमाणे तिचा उपयोग केला जातो. परंतु उपयोग करून झाला की तात्काळ तिथून बाहेर जाणे होत नाही. ती महामाया तेथेच अडकवून ठेवते आणि जन्मोजन्मी येथेच मुक्काम केला जातो. तेथे भौतिकाचे उपभोग घेत जगले जाते. यात अमुक्ता अवस्थेत आयुष्य प्रथम सुखात आणि मग कायमस्वरूपी दुःखात पिचले जाते. मायेशिवाय देह जीवित ठेवणे शक्य नसते. यास्तव देहधर्मापुरतीच माया जवळ करावी लागते. तिचा तेवढाच उपयोग करून झाला की तिच्यापासून तात्काळ दूर व्हावे लागते. असे नित्यवेळी प्रत्येक उपयोगाचे वेळी करत करत मायेला अंजारून गोंजारून, परंतु तिला त्याच वेळी दूर ठेवून आपल्याला कौशल्याने आध्यात्मिक जीवन जगावे लागते. तरच सुखदुःखातीत परंतु कैवल्यानंदी जीवन जगणे शक्य होते. जरा जरी लोभ सुटला, मोह झाला, तरी तेथेच पाय रुतून कसा केव्हा अडकतो ते आपल्याला समजतही नाही. आपण भौतिकाच्या खाईत लोटले जातो आणि मग जाग येते. हे मायेचे वर्म ओळखून जीवन जगावे लागते. आता ओवी क्रमांक 30. का त्या कोवाडियांच्या कडिया गुंतोनी उगवाव्या, तैसी जाण हे माया गुंतोनी उगवावी. मागील ओवीत युद्धातील चक्रव्यूहाचे उदाहरण दिले आहे. तसेच या ओवीत श्री समर्थ त्या काळी प्रचलित असलेल्या कड्यांच्या खेळाचे एक उदाहरण देत आहेत. हा खेळ आता कालबाह्य झाला असून त्यासंबंधी कुणाला फारशी माहितीही नाही. या खेळात लोखंडाच्या अनेक कड्या एकमेकात गुंतवून ठेवलेल्या असतात. त्या कड्या एक एक करून सोडवून निराळ्या करायच्या असतात. यासाठी काही शुल्क भरायचे आणि कड्या सोडवल्या तर त्यासाठी शुल्काच्या काही पट जास्त बक्षीस दिले जाते. परंतु या कड्या अशा काही एकमेकात गुंतवून ठेवलेल्या असतात की त्या सोडवणे सहजासहजी शक्य होत नाही. त्या कड्या एकमेकात कशा गुंतवायच्या याची माहिती ज्यांना असते तेच या कड्यांच्या
कड्यांचा गुंता सोडवू शकतात. परंतु होते कसे, तर यातील 2-4 कड्या सोडवता येतात आणि आपल्याला वाटते की आपल्याला हा गुंता सोडवता येईल. या आशेने अनेक जण शुल्क भरून या खेळात सहभागी होतात आणि महत् प्रयत्नाने शेवटी हार पत्करतात. येथे श्री समर्थ या खेळाच्या उदाहरणामधून आपल्याला मायेची सत्य ओळख करून देत आहेत. सुरुवातीला 2-4 कड्या सोडवल्याप्रमाणे मायेमधून सुख मिळते. यामुळे आपण मायेच्या आहारी जातो. परंतु अल्पकाळातच मायेमुळे दुःख जाणवू लागते. परंतु येथे आपण दुःख निवारण करण्यासाठी उपाय करू लागतो. या उपायांना काही प्रमाणात यश मिळते आणि आपले दुःख काही प्रमाणात कमी होते. या कमी होण्यामुळे आपल्याला या प्रयत्नांचे सुख मिळते. काही वेळा दुःखाची तीव्रता कमी होते आणि त्याचे आपल्याला सुख मिळते. पाहिलेत का की उपभोगापासून सुख न मिळता दुःख कमी होणे किंवा त्या दुःखाची तीव्रता कमी होणे यातच आपण सुख मानू लागतो. वास्तवात हे सुख नाही. हे सुख मायावी, मिथ्या, भ्रामक आहे. परंतु आता आपण टोचत टोचत दुःख झेलत उपभोग घेत घेत मायेत अडकतो. पेटत्या दिव्यावर झेप घेतल्यामुळे चटके बसून आपले पंख जळतात. याची चांगली कल्पना येऊनही पाखरू त्या दिव्यावर झेप घेते आणि जळून गतप्राण होते. याचप्रमाणे एखादा पदार्थ खाऊन आपले पोट बिघडते याची चांगली कल्पना असूनही आपण केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तो पदार्थ खातो आणि पोट बिघडणे सहन करतो. तसेच तंबाखू सेवनाने नक्की आणि अगदी हमखास कॅन्सर होतो याची कल्पना असूनही तंबाखू खाल्ली जाते, धूम्रपान केले जाते. अशा प्रकारे भौतिक वस्तू जगताचे उपभोग आपल्या मागे लागतात आणि यामधून आपली कधीही सुटका होत नाही. उपभोगांच्या बदली दुःख, अतृप्ती, असमाधान घेऊन आपण जन्मोजन्मी उपभोग घेणे सुरूच ठेवतो. हा त्या मायावी उपभोगांचा प्रभाव असतो. यासाठी मन आणि देहादी इंद्रिये मायेला साथ देतात, कारण यात त्यांना सौख्य मिळत असते. याचे संचित साठते आणि आत्मारामाचे अंश असलेले आपण या मायावी जगतात जन्ममरणाचे फेरे घेऊ लागतो. एक सदा मुक्त अवस्थेत असलेला जीव मायावी, मिथ्या, भ्रामक अमुक्त अवस्थेत अडकतो. माया छद्मी हास्य करत सदा आपल्याला बोकांडी बसते. हरिओम.